निवडणूक आयोग आणि उद्धव ठाकरेंमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी आयोगांवर केलेल्या आरोपांप्रकरणी निवडणूक आयोग कारवाई करण्याचे संकेत मिळालेत। ही कारवाई झाल्यास आरोप नाट्याचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या आरोपांची निवडणूक आयोगाकडून शहानिशा। आरोप सिद्ध न झाल्यास उद्धव ठाकरेंवर होणार कारवाई। आयोगावरच कारवाईची ठाकरेंच्या पक्षाची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातला मुंबईतला मतदानाचा वेग निवडणूक आयोगाने संथ केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता। निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता। उद्धव ठाकरेंच्या आरोपाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली। ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा सुरू असून आरोपात तथ्य न सापडल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या संभाव्य कारवाईच्या शक्यतेचा संजय राऊतांनी समाचार घेतलाय। निवडणूक आयोगावरच कारवाई व्हायला पाहिजे असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय। सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे, पक्षपाती पद्धतीने काम केल्याबद्दल। आणि हे जे सरकार आहे सध्याचं, हे अस्थिर सरकार आहे। ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर होईल। शिवसेनेचे 18 खासदार निवडून येत होते तेव्हा निवडणूक आयोग चांगला वाटत होता, पण आता 9 खासदार निवडून आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप भाजपने केला। तुमचे 18 खासदार जेव्हा निवडून येत होते तेव्हा सगळंच चांगलं होतं, सगळंच एकदम रंगतदार होतं। ते जिथे तुमचा खासदार निवडून आलेला आहे 9 जागी, तिथे तुम्ही निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आक्षेप का घेत नाही? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोग विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्षाचा दुसरा सामना सुरू होण्याचे संकेत आहेत। बाळासाहेब ठाकरेंवर झालेल्या कारवाईप्रमाणे उद्धव ठाकरेंवर कारवाई झाल्यास आश्चर्य वाटू नये। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।